आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई काय ग, काय झालं? रडतेस का? अगं अगं ए बाळा, काय झालं? कुणी काही बोललं का? सॉरी, हे असं वागतात ना, मला कळतच नाही असं का वागतात। त्यांच्या वागण्याचा ना सगळ्यांना त्रास होतोय आणि मला खूप अपराध्यासारखं वाटतंय। तर संतोष जे वागतोय त्याने तुला कशापायी अपराध्यासारखं वाटतंय ग? आई मी घरासाठी काहीच करू शकत नाही ना, त्याचं जास्त वाईट वाटतंय। तू एकटी काही करू शकत नाहीस, पण आपण सगळे एकत्र येऊन तर करू शकतो की नाही? तू ये इथे वेडाबाई, बस। तू एकटी कशाला सगळ्या गोष्टींचा ताण घेतेस? आई मला आठवतंय, मी लग्न करून जेव्हा या घरात आले तेव्हा तुम्ही म्हणाला होतात मला की तू शिकलेली आहेस, तुला काही काम करायचं असेल तर नक्की कर। पण तेव्हा आनंदाने मी घराची जबाबदारी सांभाळली। पण आता असं वाटतंय तेव्हा काम सुरू केलं असतं तर घराला माझा थोडासा हातभार तरी लागला असता। बघा ना आता, घराला माझी गरज आहे आणि मी काहीच करू शकत नाही। अगं वेडी आहेस का तू? त्यावेळी तू या घरासाठी जो निर्णय घेतला होतास तो अगदी योग्य होता। अगं मीच तुला किती वेळा सांगते, तू आहेस म्हणून हे घर आहे, तू या घराला बांधून ठेवलंयस। पण आता माझं नोकरी न करणं घराच्या आड येतंय ना आई। अगं कोण म्हणतंय असं? तू बचत करून हे घर चालवतेस, ही किती मोठी गोष्ट आहे माहितीये का तुला? आणि अगं जी माणसं नोकरी करतात त्यांची कामाची वेळ संपली की त्यांचं काम संपतं, पण गृहिणीचं तसं नसतं ग। त्या 24 तास 12ही महिने ऑन ड्युटी असतात। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकत्र कुटुंबात जेव्हा एक बाई खमकेपणाने घर चालवते ना, तेव्हा घरातल्या इतर बायका बाहेर जाऊन पैसे कमवू शकतात। आणि आपल्या घरातली ती खमकी बाई तू आहेस। आता राहिला प्रश्न संतोषचा, तर ठीक आहे ना, त्याला वाटतंय ना त्याच्या पद्धतीने काटकसर केली, बचत केली तर हे घर रुळावर येईल। मग करून बघूया त्याच्या पद्धतीने एकदा। तुला सांगू का, यांनी आणि मी तर या गोष्टीला आव्हान म्हणून स्वीकारले। तूही तेच कर। कोणी सांगावं, त्याच्या पद्धतीने घर चालवताना आपल्यालाच आपल्यातले गुणदोष कळतील। आता जास्त विचार करू नकोस आणि रडायचं तर अजिबात नाही। 2 कप चहा कर, मस्त मस्त वाटेल आपल्याला। 2 कप आई? अहो साखर केवढी महाग झालीये, चहा पावडर केवढी महाग आहे। ते काही नाही, 1 कप चहा ठेवते, अर्धा अर्धा पिऊ। काटकसर म्हणजे काटकसर। बघ हसताना किती गोड दिसतेस तू। आले काय सिद्धू, अरे किती वेळ असा उभा राहणार असेकडे? काही करून तुला भावना मॅडमच्या रूम मध्ये जावंच लागणार, त्याशिवाय तुला बोलताच येणार नाही यार त्यांच्याशी। हा, मगाशी मी गोंधळी बुक करून आलो, त्यानंतर दागिन्यांचं प्रकरण झालं, त्यामुळे मला त्यांना न्यूज देताच नाही आली की हा जागरण गोंधळ येते। पटकन जातो आणि सांगतो। या घरात खूप अडकल्यासारखं वाटतंय। बाहेर गेलं तरी सतत कोणीतरी आपल्यावर नजर ठेवणे असं वाटतं। काय करू? आईला फोन करू का? तिच्याशी बोलल्यावर कदाचित बरं वाटेल। नाही नको, तिला कदाचित या गोष्टीचं टेन्शन नाहीये। मग गाडे पाटलांना फोन करू का? आदिव, मुद्दाम मला त्रास देताय ना, छळताय ना मला उगाच? अहो असं काय बोलताय? आता मी तर नेहमी आपल्या रूम मध्ये नॉक करूनच परमिशन घेऊनच येतो ना। मग मी सांगा आता कोण कोणाला छळतंय? ते काहीही असलं तरी मी आता तुम्हाला या रूम मध्ये यायची परमिशन देणार नाहीये।
कारण माझं महत्वाचं काम आहे, मला फोनवर बोलायचंय. अहो माझंही महत्वाचं काम आहे ना. आणि आपल्याच रूमच्या बाहेर असं तात्काळ उभं राहणं थोडं बरं नाही ना दिसत. थोडाच वेळ घेईन, जास्त नाही घेणार खरंच. ठीक आहे या, तर त्या- मला आता असेच काही न बोलता गप्प राहा. भावना मॅडमनी कोणाला तरी फोन लावला आणि माझ्या खिशातला फोन वाजला. म्हणजे यांनी गाडे पाटलांना फोन लावलाय की काय? बाबा मी क्लिअरली बोलतो, जोपर्यंत फॅमिली ट्रीचा विषय संपत नाही तोपर्यंत जयंत कानिटकर बिझनेसचं मनावर घेणार नाहीत. त्यामुळे आत्याबद्दल आणि तिच्या कुटुंबाबद्दल जे काय माहिती आहे ते मला क्लिअरली सांगा. काय म्हणालस? पुन्हा एकदा बोल. बोलतो. मी म्हणत होतो की आत्याबद्दल जी माहिती आहे ती मला सगळी सांगून टाका. बाबा हे जर गरजेचं नसतं तर मी बोललोच नसतो, पण असा हातातोंडाशी आलेला घास मला सोडून द्यायचा नाहीये. आणि शेवटी बहीण आहे ना तुमची, रक्ताचं नातं आहे, मग बोलायला काय प्रॉब्लेम आहे? बोला ना बाबा, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे, कळलं? आम्हाला प्रॉब्लेम आहे आणि पुन्हा या विषयावर बोलण्याचं धाडस करू नकोस. आम्ही आमच्या आप्पांशी या सुरात कधी बोललो नाही आणि तू सुद्धा बोलू नकोस. याला जरा समजावून सांगा आम्ही कोण आहोत. एक वेळ मोडेल पण वाकणार नाही हा दिग्विजय देशमुख कोणासमोरही. विश्वा, अरे असं का वागतोयस तू? अगं आत्याबद्दलच विचारलं ना, काही गुन्हा केला का? अरे त्यांना हत्याबद्दल अगं, बोलेल. का काय असं काय केलंय आत्याने? पळून जाऊन लग्नच तर केलं ना, कुठला गुन्हा तर नाही केला. आणि या सगळ्याचा माझ्या बिझनेसला का फटका बसतोय? तू शांत हो ना. हे बघ, मी बोलेन बाबांशी. हं? करू काहीतरी. लक्ष्मी निवास